भीक मागणाऱ्या लोकांमध्ये मी उठतो, बसतो, जेवतो, खातो. पण लोकांना वाटायचं पुण्यातला कोणीतरी भामटा आलाय. मी डॉक्टरच्या कुठल्याही भूमिकेत न शोभणारा होतो. बाबा दर वेळेला मला म्हणायची, सारखं पैसे 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 जे करतोस ना, ते पैसा पैसा करू नकोस, तो एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर. तसंच आयुष्य फक्त 3 पानांचं असतं. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय, मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य असतं. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, बऱ्याचशा पॅथी आहेत बाबा. ती म्हणायची नाही रे बाळा, ह्या पॅथींनी फक्त माणसाचं शरीर बरं होतं. माणसाचं मन जर बरं करायचं असेल तर एम्पॅथी आणि सिम्पॅथी नावाच्या आणखी 2 पॅथी आहेत. 1100 लोकांना आम्ही आता ट्रीट करतोय, मी आणि माझी पत्नी डॉक्टर मनीषा सोनावणे. फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे. भीक द्यायची नाहीये. भीक देऊन खड्ड्यात ढकलण्यापेक्षा एखाद्याला मदत करून आपल्याला त्याला खड्ड्यातून बाहेर काढायचं आहे. नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत ते एक डॉक्टर आहेत. निराधारांना आधार देणारे डॉक्टर. पुण्यातील अभिजित सोनावणे हे गेल्या 6 वर्षापासून रस्त्यावर राहणाऱ्या निराधार आणि बेघर लोकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम करत आहे. 6 वर्षांपूर्वी त्यांनी हा आपला प्रवास सुरू केला. केवळ पुनर्वसनच नव्हे, तर या निराधार लोकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं कामही अभिजित करत आहेत. 6 वर्षांपूर्वी त्यांचा सुरू झालेला हा रंजक प्रवास नेमका कसा आहे जाणून घ्या. तर मी डॉक्टर अभिजित सोनावणे. भीक मागणाऱ्या लोकांमध्ये मी उठतो, बसतो, जेवतो, खातो. त्यांना वैद्यकीय सेवा देतो आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतोय. जे काही करतोय हे सगळं भीक मागणाऱ्या लोकांसाठी करतो. आणि म्हणून मला समाजाने भिकाऱ्यांचं डॉक्टर ही पदवी दिलेली आहे. वेगवेगळ्या डॉक्टरांकडे वेगवेगळ्या पदव्या असतात, तर ही समाजानं दिलेली पदवी आहे आणि मला त्याचा सार्थ अभिमान आहे. खरं तर कसं असतं की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चढ आणि उतार असतात. तसे माझ्याही आयुष्यात काही चढ आणि उतार होते. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातला खेड्यातला एक मुलगा आहे. वडील जरी डॉक्टर असले तरी सरकारी नोकर होते आणि त्यांच्याही मागे अत्यंत विवंचना होत्या. फार मोठ्या मुश्किलीने त्यांनी मला डॉक्टर बनवलं, डॉक्टर केलं, डॉक्टरची डिग्री दिली आणि डॉक्टरची डिग्री दिल्यानंतर मला सांगितलं की बाबा आता मला अनंत अडचणी आहेत बाकीच्या, आता तू पुढं बघ कसं करायचं, काय करायचं ते. आता डिग्रीचे एक कागद घेऊन मी तरी काय करणार होतो पुण्यासारख्या शहरामध्ये. कुणीतरी मला एका पोक्त आजीने सल्ला दिला की हल्ली होम डिलिव्हरीचा जमाना आहे आणि तू कशाला दवाखाना आणि हॉस्पिटल आणि गोष्टी टाकण्याच्या फंदात पडतोस. आयुष्याच्या सुरुवातीला लोकांच्या घरोघरी जायचं आणि तिथंच पेशंट चेक करायचे. मला ती आयडिया पटली आणि मी पुण्याच्या आसपास जी काही खेडीपाडी होती त्या खेड्यापाड्यांमध्ये जायचो. गंमत अशी होती की माझं असं हे किडकिड येत होतो अगदी. घालायला पायात चप्पल, वडिलांची अल्टर केलेली पॅन्ट, त्याला बक्कल नसायचं तर ते दिसू नये म्हणून सोडलेला शर्ट आणि असे विस्कटलेले केस, काळा सावळा एक मुलगा आणि इकडे की इकडे अशा 4-5 बॅगा घेऊन मी खेड्यापाड्यात फिरायचो सगळे ते औषधं घेऊन आणि लोकांच्या घरोघरी जायचो. घरोघरी गेल्यानंतर हा अवतार बघून म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला एक ठरलेला असतो की डॉक्टर म्हणजे असा असतो, वकील असा असतात असं. तर मी डॉक्टरच्या कुठल्याही भूमिकेत न शोभणारा होतो आणि त्या काळात मी लोकांच्या घरोघरी जायचो. लोकांना वाटायचं अरे हा कसला डॉक्टर, म्हणजे अशा बॅगा बिगा घेऊन एवढं हे चप्पल बिप्पल घालून कुठलं पोरगं येतो आणि सांगतो डॉक्टर आहे म्हणून. तर लोकांना वाटायचं पुण्यातला कोणीतरी भामटा आलाय, घरात येईल, काहीतरी आपली एखादी वस्तू उचलेल आणि घेऊन पळून जाईल, असं व्हायचं सगळं. तो काळ असा होता की मला पैसा हवा होता आणि जितका मला तो हवा होता तितका माझ्यापासून तो दूर जात होता. लोक मला डॉक्टर समजत नव्हते. जे समजत होते ते माझी सेवा घेऊन सुद्धा मला तितकी फी देत नव्हते. असा तो सगळा काळ होता. माझे मित्र सगळे खूप पुढं 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 चालले होते. कोणी 1 BHK, कोणी 2 BHK, कोणी 3 BHK घेतलं, कोणी हॉस्पिटल टाकलं, कोणी कार घेतली, कोणी काय घेतलं, कोणी काय. आणि मी मात्र दिवसभर वेडासारखा लोक अगदी ते हाकलून द्यायचे तिथपर्यंत त्या ह्याच्यापर्यंत मी अशा त्या अवस्थेत होतो. ओव्हरऑल डिप्रेस झालो होतो. एक भीक मागणारे आजोबा मला योगायोगाने भेटले आणि त्यांनी मला गोळ्या औषधं मागितल्या, मी त्यांना दिल्या आणि सहज आपण बोलतो तसं बोलायला लागलो. आणि त्या बोलता बोलता मला असं जाणवलं की त्या आजोबांना घरातून त्यांच्या मुलाने आणि त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना घरातून बेदखल केलं होतं, घराच्या बाहेर त्यांना काढलेलं होतं. आणि मला वाईट वाटलं ते ऐकून सगळं. आणि मी नॅचरली बोलायला लागलो, त्यांच्याशी संवाद व्हायला लागले. आणि त्या संवादातून मला कळलं की बाबा
जरी भीक मागणारे असले किंवा भीक ते ऍक्टिव्हली भीक नाही मागायचे, परंतु अवस्था अत्यंत वाईट होती त्यांची, लोक त्यांना भीक देऊन जायचे, त्यांना जगण्यासाठी मदत करायचे. आणि त्या काळामध्ये मला असं कळलं की बाबा सुशिक्षित आहेत, बाबा सुसंस्कृत आहेत. सुसंस्कृत असलेली म्हणजे सुशिक्षित असलेली व्यक्ती सुसंस्कृत असेल याची गॅरंटी नसते खरं तर, परंतु बाबा सुशिक्षित होते, सुसंस्कृत होते. आणि दोन समदुःखी म्हणजे मला सगळं होतं तरीही मला कोणाचा आधार नव्हता, आणि बाबांना सुद्धा सगळे होतं तरीही त्यांना कोणाचा आधार नव्हता. असे दोन समदुःखी आम्ही एकत्र आलो. बोलता बोलता वाढता वाढता संवाद वाढत गेला. त्या बाबांचं आणि माझं खूप छान एक रिलेशनशिप तयार झाली. बाबांनी मला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने मला त्या काळामध्ये मदत केली होती. ते एक भीक मागत होते तरी सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने त्यांनी मला मदत केली. मी त्यांना म्हणायची, यार बाबा मी विचारतोय काय, पैसा कसा कमवायचा ते सांगा ना, तुम्ही बाकीचंच काहीतरी मला सांगताय. परंतु मला त्या माणसाने पैसा कसा कमवायचा हे आयुष्यात कधी सांगितलं नाही. परंतु खरोखर एक चांगला माणूस बनण्यासाठी तुला काय करावं लागेल, कसं करावं लागेल, ह्या गोष्टी वेगवेगळ्या मार्गांनी मला त्यांनी सांगितल्या. मला ते म्हणायचे, तू डॉक्टर आहेस ना, मला एक सांग पॅथी किती असतात. मी म्हणायचो ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, नॅचरोपॅथी आहे, बऱ्याचशा पॅथी आहेत बाबा. ते म्हणायचे, नाही रे बाळा, ह्या पॅथींनी फक्त माणसाचं शरीर बरं होतं. माणसाचं मन जर बरं करायचं असेल तर एम्पॅथी आणि सिम्पॅथी नावाच्या आणखी 2 पॅथी आहेत. ह्या पॅथी ज्या वेळेला तू वापरशील त्यावेळेला तू एक चांगला डॉक्टर सुद्धा होशील आणि त्यावेळी तू एक चांगला माणूस सुद्धा होशील. आणि शेवटी मी तो लोकांच्या घरोघरी जायचा तो धंदा सोडला आणि मला एका ठिकाणी छोटासा जॉब मिळाला. मी तिथं मन लावून काम केलं. तिथे 1-2 वर्ष काम केलं. पुन्हा एक जॉब, पुन्हा एक जॉब, पुन्हा एक जॉब शोधत राहिलो. जास्तीत जास्त पगाराची नोकरी शोधत राहिलो. आणि एके दिवशी मला एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये जॉब मिळाला. मी तिथेही जीव तोडून मन लावून काम केलं आणि बघता बघता 4 ते 5 वर्षात मी त्या संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख झालो. जेव्हा मी त्या महाराष्ट्र प्रमुख झालो ते इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा, तेव्हा माझं ओव्हरऑल इन्कम 5 लाख रुपये पर मंथ होतं. आयुष्याची दोन्ही टोकं पाहिली. एक तोही काळ पाहिला, एक हा सुद्धा काळ पाहिला. जेव्हा 5 रुपये मिळत नव्हते तोही काळ पाहिला, आणि जेव्हा 5 लाख रुपये मिळायला लागले तोही काळ पाहिला. जेव्हा मी जुन्या गोष्टींचा विचार करायचो त्यावेळेला आठवायचं, यार आपण कसं लोकांच्या घरोघरी जात होतो, बॅगा घेऊन जात होतो, लोक आपल्याला हाकलून देत होते, आणि काय तो विचित्र अवस्था होती, काय तो विचित्र काळ होता. आणि त्याच वेळेला मला ते बाबा सुद्धा आठवायचे की त्या माणसाने आपल्याला एक भीक मागणारा एक आजोबा ज्यांनी त्या काळात आपल्याला मदत केली, आणि वाटलं यार ह्या माणसाने आपल्याला न कळतपणे कुठून कुठं आणून ठेवलं, परंतु या माणसाला आपण कधी आयुष्यात काही परतफेड केली नाही. बघा, बँकेचं एखादं कर्ज घेतलं असेल आणि ते 2-4 हप्ते बुडले तर लोक घरी येतात. ते आजोबा कधीच येणार नाहीत मला मागायला. त्यांचं जे काही कर्ज आहे माझ्यावरती तर ते मला परतफेड करायला ते कधीच येणार नाहीत. पण मला लाज वाटायला हवी आणि आय शुड रिपे. मला कुठंतरी ते परतफेड, ते ऋण त्यांचं जे काही आहे ते मला कुठेतरी परत करावं लागेल, या भावनेने मी परत त्या गावामध्ये गेलो. आणि मला असं वाटलेलं की त्या आजोबांना आता आपण काहीतरी मदत करूया, त्यांना काहीतरी एखादं छोटंसं घर भाड्याने घेऊन देऊ, मेस लावू, कपडे देऊ वगैरे वगैरे, काहीतरी छान अशा कल्पना घेऊन गेलो होतो. पण मला तिथे गेल्यानंतर शॉक बसला. मला तिथे गेल्यानंतर असं कळलं की ते बाबा, मी ते गाव सोडल्यानंतर पुढच्या 2 वर्षानंतरच त्यांची डेथ झाली होती. रस्त्यावर ते बेवारस म्हणून गेले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले का नाही हे त्या गावातल्या लोकांना सुद्धा माहित नव्हतं. इट वॉज शॉक फॉर मी की ज्या माणसाने मला रस्त्यावरनं कडेवर घेतलं, कडेवरनं खांद्यावर घेतलं, खांद्यावरनं डोक्यावर घेतलं, त्या माणसाला मी जाताना साधा खांदा सुद्धा नाही देऊ शकलो. आणि मला त्यांना काहीतरी परत करायचं होतं, पण मी ते कधीच आता परत केलं तर नाहीच, आणि इथनं पुढेही मी कधी करू शकणार नाही. ही जाणीव, ही बोच खूप मला लागली. माझी बायको डॉक्टर मनीषा, तिला मी सतत बोलून दाखवायचे की यार मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं, पण आपण आयुष्यात कधी करू नाही शकलो आणि इथनं पुढेही कधी नाही मी करू शकणार. त्यावेळेला ती असं म्हटली की ठीक आहे अरे, ते बाबा गेले तर गेले, परंतु त्यांच्यासारखी अनेक लोक अजूनही आहेत जिवंत शिल्लक, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया. आणि त्यांच्यासाठी जर काय आपण केलं तर ऑटोमॅटिकली त्या बाबांना श्रद्धांजली मिळेल, त्या बाबांचं ऋण आपण अशा पद्धतीने चुकवू शकतो. आणि हा विचार मला पटला. ज्या पैशाच्या मागं मी इतका धावत होतो, ज्याच्यासाठी मी जीव तोडला असेल, तो पैसा किंवा तो पगार आणि त्या सगळ्या गोष्टी मी 15 ऑगस्ट 2015ला माझं इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा जॉब सोडला आणि तेव्हापासून मी भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. मी नेहमी असं म्हणतो की ते एक बाबा बिचारे देवाघरी गेले, पण जाताना भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून मला जन्माला घालून गेले. तर 15 ऑगस्ट 2015 ही मला माझी जन्मतारीख आहे असं वाटतं. 15 ऑगस्ट 2015ला मी जॉब सोडला
हेतू हा की 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला होता, तर मला सुद्धा आठवण राहावी की मी सुद्धा पद, पैसा, प्रतिष्ठा, मुखवटा याच्यापासून मी सुद्धा आता स्वतंत्र झालोय याची आठवण मला राहावी, यासाठी मी 15 ऑगस्टला जॉब सोडला आणि मी स्वतंत्र झालो याचा जल्लोष अख्ख्या भारताने करावा, हा एक दुसरा हेतू होता. म्हणून मी 15 ऑगस्टला जॉब सोडला आणि माझ्या या भीक मागणाऱ्या समाजासाठी मी काम करायला सुरुवात केली. माणसं जशी एकमेकांना भेटीच्या वेळा देतात ना, तसं थोडक्यात सांगायचं काय तर ही जी माझी मंडळी आहेत ही प्रामुख्याने मला सापडतात ही कुठल्या तरी धार्मिक स्थळांच्या बाहेर. आणि ती कधी सापडतात तर मी सांगितलेलं या प्रोटोकॉल प्रमाणे की सोमवारी शक्यतो शंकराच्या मंदिराच्या बाहेर सगळी मंडळी असतात, मंगळवारी देवीच्या, बुधवार गणपती, गुरुवार साईबाबा, शुक्रवार दर्गा, मशीद, शनिवार शनी मारुती आणि रविवारी चर्च यांच्या बाहेरी मंडळी मॅक्झिमम टू मॅक्झिमम सापडतात. या व्यतिरिक्त जी काही विखुरलेली मंडळी आहेत ती गजबजलेल्या ठिकाणी, जिथं सिग्नल्स आहेत किंवा जिथं जास्त मोठी बाजारपेठ आहे की जिथं लोकांना वाटतं की इथं लोक येतील आणि आम्हाला पैसे मिळतील अशा ठिकाणी. पण प्रामुख्याने ही सगळी जी काही आहेत हे सगळी धार्मिक स्थळांच्या बाहेर. मग मी सुद्धा मग त्यावेळेला मला असं वाटायचं मी या लोकांना कुठे शोधू, आणि मला हे जेव्हा कळल्या परंपरा त्यावेळेला मग मी सुद्धा आता माझ्या मोटरसायकलवरती संपूर्ण दवाखाना घेतो. माझ्याकडे जवळपास 150 ते 200 किलोचं सगळं साहित्य असतं जे मी मोटरसायकलवरती कॅरी करतो. पुण्यामध्ये आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये माझे एकूण 60 स्पॉट आहेत आणि रोज 4 स्पॉट मी कव्हर करतो आणि 15 दिवसातून 60 स्पॉट कव्हर करतो. साधारण 1100 लोकांना आम्ही आता ट्रीट करतोय, मी आणि माझी पत्नी डॉक्टर मनीषा सोनावणे. आणि या लोकांना आम्ही रस्त्यावरती ट्रीटमेंट देतोय. 1100 लोकांच्या कुटुंबामध्ये मला आणि मनीषाला 200-300 आई आहेत, 200-300 बाप आहेत, या वयात मला 200-300 पोरं सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं 5 पैसे कमवत नाही मी, परंतु मला असं वाटतं जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मी असेन असं मला वाटतं. असं हे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबाला आम्ही वैद्यकीय सेवा देतोय. रस्त्यात आम्हाला जे काही करायला जमतं या सगळ्या गोष्टी आम्ही रस्त्यात करतो ॲज अ डॉक्टर. परंतु रस्त्यात ज्या काही गोष्टी करायला जमत नाहीत आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलशी टायअप केलेलं आहे. हाडांचं हॉस्पिटल असेल, गायनेकचं म्हणजे स्त्रीरोग ज्याला आपण म्हणतो त्याचं हॉस्पिटल असेल किंवा वेगवेगळे अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलचे आपण टायअप केलेलं आहे. ज्या गोष्टी आम्हाला रस्त्यात करणं शक्य होत नाही, ऑपरेशन्स आहेत, तुमचं एक्सरे आहे, सोनोग्राफी, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना ट्रीटमेंट देतोय. आणि ह्या संपूर्ण ट्रीटमेंटचा खर्च जो काही आहे संस्था करते. संस्था माझी रजिस्टर्ड आहे भारत सरकारकडे आणि संस्था करते याचा अर्थ समाज करतोय, कारण संस्था सगळी जी काही चालली आहे ही सगळी तुम्हा सर्वांच्या मदतीवरती आणि तुमच्या सर्वांच्या शारीरिक, आर्थिक, मानसिक हर तऱ्हेच्या मदतीवरती संस्था सुरू आहे. मग आमचं वैयक्तिक यात कुठलंही कर्तृत्व नाहीये. सुरुवातीचा काळ असा होता की मी पूर्वी एक म्हणजे रेड लाईट एरियात मी काम करत होतो. माझ्या पोटापाण्याचा तो म्हणजे नोकरीसाठी मी तिथं काम करत होतो. तिथल्या ज्या शरीर विक्री करणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचं ते काम होतं माझं. मी सतत रेड लाईट एरियात असायचो. लोक मला दुरून बघायचे, त्यांना वाटायचं हा सतत रेड लाईट एरियामध्ये असतो बुधवार पेठेमध्ये. तर ज्या वेळेला मी हे काम सुरू केलं त्यावेळेला माझ्या भिक्षकरी वर्गाला ना बऱ्याच लोकांनी मिसगाईड केलं. त्यांना सांगितलं अरे हा बायकांचा दलाल आहे, तुमच्या मुलीने बाळींना फसवेल आणि कुठेतरी मुंबईला वगैरे घेऊन जाऊन विकेल. किंवा असंही सांगितलं होतं की हा डॉक्टर आहे, तुम्हाला ऑपरेशनला नेतो म्हणून घेऊन जाईल आणि तुमच्या किडन्या काढून विकेल किंवा कुठल्या बॉडीतला पार्ट काढून विकेल वगैरे वगैरे असं. तर त्याच्यामुळे ना सुरुवातीचा काळ असा होता, माझा जो समाज आहे भिक्षकरी समाज हा लिटरली अंगावर माझ्या धावून यायचे, लोक थुंकायचे, लोक काठ्या दाखवायचे, लोक चप्पल फेकून मारायचे, असा सगळा तो एक विचित्र सगळा काळ होता. परंतु काही घटना अशा घडत गेल्या आणि काही प्रसंग असे घडत गेले की त्याच्यामुळे त्यांना कळलं की नाही हा माणूस आपल्यासाठी काम करतोय. आणि आता त्याच्या खूप पलीकडे आलो आहोत आम्ही. सांगण्यासारखे आणखीनही बरेच प्रसंग आहेत. आमच्या या समाजामध्ये आम्ही लग्न लावून देतो. लग्न लागल्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे मुलं होतात आणि मुलं झाल्यानंतर सहज आपण बोलतो ना, बाळ झाल्यानंतर काय बाळाचं नाव ठेवणार आहेस. तर ज्यावेळेला आम्ही असा प्रश्न विचारतो तर त्यांच्या तोंडून ऑटोमॅटिकली येतं की बाळाचं नाव अभिजित ठेवणार आहे. मी म्हणतो अरे अभिजित ठेवणार आहे बाळाचं नाव, गंमत वाटते मला त्याची. मी म्हटलं का बरं अभिजित ठेवायचं तुला नाव. तर ते म्हणतात अरे बाळा तू सतत 24 तास आमच्या बरोबर नसतोस, ह्या बाळाचं नाव जर अभिजित ठेवलं तर ह्याला सारखं अभिजित 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 आम्ही ज्यावेळेला म्हणू त्यावेळेला असं फील येईल की तूच सतत आमच्या बरोबर आहेस. आणि हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, कदाचित माहीत नाही परंतु कदाचित हा उद्या मोठा झाल्यानंतर तुझ्यासारखाच कुठल्या तरी गोरेगोरेबांच्या मदतीला येईल
असं आम्हाला वाटतं. हे ऐकून अंगावर शहारा येतो खरं तर. एकदा मनीषाने गमतीने विचारलं की मुलगा झाला तर नाव अभिजित ठेवाल तुम्ही, आणि मुलगी झाली तर काय, तर मुलगी झाली तर आम्ही मनीषा नाव ठेवू. तर असे खूप आनंदाचे आणि हृदय प्रसंग रोजच्या रोज अनुभवायला मिळतात. माझी पत्नी डॉक्टर मनीषा सोनावणे आयुष्याचा सगळा चित्रपट म्हणू काय काय म्हणूयात त्याला, हा संपूर्ण याच्यामध्ये ती सोबत होती. माझे फेल्युअर्स तिनं पाहिले, माझं अचिव्हमेंट्स तिने पाहिल्या, मी खड्ड्यात किती खोल पडलो होतो ते तिने पाहिलं, पुन्हा कुठल्या शिखरावर गेलो तेही तिनं पाहिलं. सगळं तिनं प्लस मायनस सगळं तिनं पाहिलं. आणि जेव्हा ही नोकरी सोडून मी हे काम करायचं ज्या वेळेला, अर्थात तिनंच सुचवलेलं ते की आपण या लोकांसाठी काम करू म्हणून, आणि ज्या वेळेला फायनल डिसिजन घेतलं की नाही मी ठीक आहे अजून एक 4 महिन्यानंतर 15 ऑगस्टला मी आता जॉब सोडतो, मी असं म्हटलं त्यावेळी म्हटलं पुन्हा एकदा विचार कर, कारण 5 लाख रुपयाचा खड्डा हा फार मोठी गोष्ट आहे की आपल्याला सवय लागलेली असते पैशांची, आणि 5 लाख रुपये जर येणार नसतील, बंद होणार 3-4 महिन्यानंतर, तर बघ मग कसं करायचं, कसं जगायचं काय. तर तिने पेपर आणला आणि पेपरवरती लिहून काढलं की आपल्याला जगायला काय काय लागतंय, तुझ्या पैशात आपण काय करतो. तर बघितलं तर सगळं जो काही पगार होता आमचा हा सगळा चैनीच्या वस्तूंवरती होता, म्हणजे चैनीच्या गोष्टींवरती खर्च होणार होता. आणि ज्या गरजेच्या गोष्टी ते एवढ्याशाच झाल्या, म्हणजे चैनीच्या गोष्टी एवढ्या झाल्या आणि गरजेच्या गोष्टी एवढ्याशाच झाल्या. ती म्हटली तुझा सगळा पैसा जो आहे तो चैनीला जातोय, गरजेच्या गोष्टी एवढ्याशाच, ती स्वतः डॉक्टरच आहे. गरजेच्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि चैनीच्या गोष्टी जर आपण वजा केल्या तर गरजेच्या गोष्टी तर मी पण भागवू शकते की, आणि त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाही, आपण ह्या गोष्टी बंद करू, ह्या गोष्टी एवढं जेवढं मस्ट आहे जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं आपणही करूयात. तर हे बोलायला खूप मोठं धाडस असावं लागतं की आपण चैनीच्या गोष्टी कमी करू आणि गरजेच्या गोष्टी आपण अडॉप्ट करू आणि त्या मी भागवेन. तर मला नेहमी असं वाटतं की घरातला कर्ता पुरुष हा, प्रत्येकाच्या घरातला कर्ता पुरुष हा पुरुष असतो, परंतु माझ्या घरातला कर्ता पुरुष ही माझी बायको, हे मला अगदी या व्यासपीठावरनं सांगायला आनंद होतो, अभिमान वाटतो. आणि मध्ये फार मोठी ही दरी आहे. पण मला असं वाटलं की नुसतंच वैद्यकीय सेवा देतोय, जगतायत ते भिकारी म्हणून, मरतील तेव्हा सुद्धा भिकारी म्हणूनच मरतील. मग मी नुसतंच लाईफ वाढवून केलं काय, आणि उरलेल्या वाढवलेल्या लाईफ मध्ये लोकांनी काय केलं तरी भीकच मागून जगलं. मग मला काय वेगळं करता येईल याच्यामध्ये, मला ह्यांना कधी गावकरी बनवता येईल का, आणखीनही बऱ्याच गोष्टी आहेत. पण सुरुवातीला त्यांनी भीक मागणं सोडायचं असेल तर त्यांना त्याचं काहीतरी कुठेतरी कॉम्पेन्सेशन द्यावं लागेल. आणि कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, असे उचलून पैसे नाही तर त्यांना व्यवसाय करायची संधी आपल्याला द्यायला लागेल. ही भावना माझ्या डोक्यामध्ये निर्माण झाली. आणि त्यावेळेला आम्ही आमच्या कामाची टॅगलाईन अशी ठरवली की भिक्षकरी ते कष्टकरी, म्हणजे भीक मागणाऱ्या लोकांनी जर कष्ट करायला सुरुवात केली तर हळूहळू करत ते गावकरी म्हणून नक्की येतील आपल्यामध्ये. आणि म्हणून आमच्या कामाची सुरुवात आम्ही ती टॅगलाईन ही ठरवली, भिक्षकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी, एक प्रवास. आणि याच्यातून तो एक विचार निर्माण झाला. आणि आमची जी काही छान एक रिलेशनशिप जी काही आहे, हे रिलेशनशिपमध्ये कळतं आम्ही मोस्टली सगळ्या रूढी आणि परंपरांचा जसा आम्ही वापर करून घेतो तसा आम्ही जाती धर्मांचा सुद्धा इथं उपयोग करून घेतो. म्हणजे आम्हाला कोणी नाभिक समाजाचं जर व्यक्ती सापडली, आम्ही त्यांना सांगतो की बाबा तुम्ही नाभिक समाजाचे आहात, दाढी कटिंग करणं आता तुम्हाला पहिल्यापासून येतच आहे, तुम्हाला मी सगळं सामान आणून देतो, रस्त्यावरती बसून तुम्ही दाढी कटिंगचं काम करा. कोणी चर्मकार समाजाचे व्यक्ती जर आम्हाला सांगितले, आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्हाला बूट पॉलिश आणि सगळ्या गोष्टी येतात करायला, अख्खा जन्म तुमचा त्याच्यातच गेलाय, मी सगळं सामान आणून देतो तुम्हाला. अशा प्रकारे जे काही त्यांच्या जाती धर्म जे काही आहे हे शोधून काढून मग आपण त्यांना व्यवसाय सुचवत राहतोय. जी हट्टीकट्टे नौजवान पोरं असतील त्यांना आपण थोडंसं साम दाम दंडभेद, कधी प्रेमाने कधी रागाने कधी गोड बोलून कधी कसं, आपण त्यांना काम करण्याविषयी सतत सुचवत राहतोय. तुमच्या सोसायटीमध्ये गाड्या पुसायचं काम असेल, हॉटेलमध्ये आचारी म्हणून असेल, कितीतरी ताई आहेत आमच्या, झाडू पोछायला असतील, आचारी म्हणून असतील, मोलकरीणी म्हणून असेल, कोणाच्या घरी मेड म्हणून असेल, या प्रकारची अशी कामं करायला त्यांना आपण प्रोत्साहन देतोय. जिथं व्यवसाय करण्यासाठी भांडवलाची गरज असते, संस्थेमार्फत त्यांना भांडवल उपलब्ध करून दिलं जातं विना एनिथिंग, म्हणजे काय आपण त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं पुन्हा ते परत घेत नाही.
आणि अशा प्रकारे आपण त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतोय. आणि ह्या साधारण 7-8 वर्षात 175 कुटुंबांनी भीक मागणं सोडले. 175 कुटुंब आज भिक्षकरी नाही आहेत तर ते कष्टकरी झाले, त्यांनी कष्टकरी नाही तर ते गावकरी सुद्धा झाले आहेत. पण पुन्हा असं यांची मुलं सुद्धा यायला लागली भीक मागायला. त्यावेळेला असं वाटलं यार ह्या पोरांना आता कसं काय, म्हणजे एक पिढी तर अख्खी झाली बरबाद, ती भीक मागण्यात गेलं त्यांचं. ही छोटी छोटी मुलं 2-2, 4-4, 5-5 वर्षाची मुलं ही अख्खी भीक, म्हणजे किती वर्ष ही भीक मागणार आहेत आणि यांची मुलं पुढे काय करतील. अशा वेळेला आमची जी काही रिलेशनशिप झाली आहे, ह्या रिलेशनशिपचा वापर करून आम्ही या मुलांना त्या पालकांपासून घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणतोय. आणि अशी 52 मुलं आपण दत्तक घेतली आणि 52 मुलांना आपण एज्युकेशनल सपोर्ट करतोय. मला सांगायला खूप आनंद होतो की त्यातला एक मुलगा आमचा यावर्षी PSI होईल, दुसरी मुलगी आमची चार्टर्ड अकाउंटंट करते, तिसरा मुलगा आमचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम UPSC MPSCचे एक्झाम्स देतोय, चौथा मुलगा आमचा BBA करतोय, कोणी कॉम्प्युटर सायन्स करतोय. अशी ही सगळी मुलं आहेत, शिकतायत. मला याच्यात एक गंमत सांगावीशी वाटते की आमचा एक मुलगा आहे छोटासा अजून, मला नेहमी असं विचारतो की सर मला सांगा डॉक्टर व्हायला काय लागतं, म्हणजे सारखी त्याची जिज्ञासा खूप असते, काय शिकायचं, काय हे करायचं वगैरे वगैरे. मी त्याला म्हटलं काय रे बाळा तुला डॉक्टर होऊन काय करायचंय. तर मला वाटलं तो उत्तर दिला. आता जसं मी माझ्या त्या काळामध्ये जसं मला घर गाडी बंगला हवं होतं तसं मला असं वाटलं की तो सुद्धा उत्तर देईल की मला डॉक्टर होऊन काय करायचं, तर मला घर गाडी बंगला वगैरे वगैरे असं काहीतरी सांगेल असं मला वाटलं. एकदा त्याला म्हटलं की काय रे बाळा तुला कशासाठी डॉक्टर व्हायचंय, तर मला त्याने जे उत्तर दिलं मला तो म्हटला सर तुम्ही मेल्यावर मी भिकाऱ्यांचं डॉक्टर म्हणून काम करणार आहे. माझ्या अंगावरती ॲप्रन असतो, गळ्यामध्ये स्टेथोस्कोप असतो आणि मी एखाद्याच्या रस्त्यात बसून दाढी करतोय. लोक कन्फ्युज होतात, लोकांना वाटतं डॉक्टर आहे का न्हावी आहे. बऱ्याच वेळेला मला लोक विचारतात अहो तुम्ही डॉक्टर आहे का न्हावी आहे. मी त्यांना सांगतो मी डॉक्टरही नाही, मी न्हावी नाही, मी फक्त माणूस आहे. आम्ही रस्त्यावरती जेव्हा बिस्लरीचे कॅन आणतो आणि त्या कॅननी त्यांना रस्त्यातच आंघोळ घालतो एखाद्या आजोबांना, त्यावेळेला मला असं वाटतं की आता इथून पुढे आयुष्यात मला अजून कुठं अभिषेक करण्याची गरज नाहीये. सिंधुताई सपकाळ, सर्वांच्या माई, अगदी सुरुवातीला खूप वर्षांपूर्वी मला त्यांचा स्वतःहून मला फोन आला होता. मी त्यांना भेटायला गेलो आणि त्या मला बघून रडायला लागल्या लिटरली. कारण मी हे जे भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो, माईंना सुद्धा त्यांच्या त्या एका काळामध्ये भीक मागावी लागली होती. माई मला म्हटल्या मी भीक मागत होते त्या काळात तू जन्माला का नाही आलास. जर तू माझ्या त्या काळामध्ये जर जन्माला आला असतास तर माझी इतकी परवड नसती झाली किंवा मला इतक्या गोष्टी नसत्या सहन करायला लागल्या. आज मला लोक माई म्हणतात. जर तू माझ्या काळामध्ये जन्माला आला असतास तर मी तुला पप्पा म्हटले असते, मी तुला बाबा म्हटले असते. हे जेव्हा माई बोलल्या मला त्यावेळेला काय सांगू, म्हणजे तो प्रसंग असा होता की त्याही रडत होत्या आणि मलाही रडू खरं तर आवडलं नाही. हा तो पहिली भेट ही माझी आणि माईंची, आणि त्याच्यानंतर मग आमच्यामध्ये संवाद घडत गेले. माईंनी डोक्यावरती हात ठेवला, माईंचे आशीर्वाद मिळत गेले, माईंचे विचार मिळत गेले, माईंच्या काय म्हणत दृष्टिकोन मिळत गेला. त्यांनी एक दिशा दाखवली. बऱ्याचशा गोष्टी अशा नाही अशा कर, तशा नाही तशा कर, अशा जिथं 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 ठेच लागण्याची वेळ येईल तिथं त्या प्रत्येक वेळेला त्यांनी हात धरला, सावरलं. अशा अनंत गोष्टी आहेत. माईंबद्दल एक गोष्ट मला एक नाही हजार आहेत पण एक निश्चित सांगावीशी वाटते. एक आजोबा होते रस्त्यामध्ये पडलेले, क्लास 2 ऑफिसर होते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, रिटायर झाले. मुलाशी आणि बायकोशी भांडण झालं, रागाने घराच्या बाहेर पडले, ॲक्सिडेंट झाला, म्हणजे पायाला काहीतरी लागलं, तिथंच पडून राहिले. फुटपाथवरती तिथंच पडून राहिले, घरातलं कोणी घ्यायला आलं नाही, तिथं पडून राहिले ते तिथंच पडून राहिले आणि कालांतराने त्यांची दृष्टी गेली. अशा सगळ्या ती विचित्र अवस्था. आणि मुलाची वाट बघत होते. त्यांना वाटायचं की मुलगा कधीतरी येईल आणि मला भेटून जाईल, मला बाबा घरी चला म्हणून म्हणेल. परंतु ना मुलगा कधी आला ना त्यांची पत्नी कधी त्यांना घेऊन जाण्यासाठी परत आली. तिथंच पडून राहिले ते. किती 1 नाही 2 नाही 3 4 5 6 7 वर्ष ते तिथं रोडवरती पडून राहिले आणि कोणीही त्यांना घ्यायला त्यांच्या घरातलं आलं नाही. लोकांना वाईट वाटायचं, दया यायची. लोक असे दुरून दुरून त्यांना खायला फेकत होते आणि अशा परिस्थितीत ते जगले. मला एके दिवशी चुकून ते भेटले, सापडले आणि मग आपण मगाशी सांगितलं तसं त्यांना तिथून आपण त्याला बाहेर काढलं, त्यांच्या पायाचं ऑपरेशन केलं
आणि एका आश्रमामध्ये त्यांना ठेवलं. जिथं ठेवलं त्यांना सांगितलं की अत्यंत वाईट अवस्थेत त्यांनी दिवस काढले 7 वर्ष. त्यांना जितकं काही चांगलं ठेवता येईल आपण तितकं चांगलं ठेवूयात. आणि त्या आश्रमामध्ये सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने त्या आजोबांना ठेवलं गेलं तिथं. सकाळ दुपार म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता, एक अटेंडंट आणि या सगळ्या गोष्टी. आणि मला असं वाटलं की चला बाबांचं आयुष्य आता छान झालं. मला खूप आनंद झाला की आता खूप छान त्या बाबांचं आयुष्य होईल असं वाटलं. परंतु त्या आश्रमात त्यांना नेल्यानंतर 5व्या का 6व्या दिवशी मला त्या आश्रम चालकांचा फोन आला आणि मला ते म्हटले की अरे अभिजित त्यांची डेथ झाली. इट वॉज शॉक. म्हटलं कसं काय? जी व्यक्ती 7 वर्ष रस्त्यावरती प्रतिकूल परिस्थितीमध्ये ऊन वारा पाऊस अशा ह्याच्यात जगायचं 7 वर्ष, आणि एका 4 भिंतीच्या आतमध्ये कोणीतरी असिस्टंट असताना, जेवण खावण सगळं छान, सगळं सुख सोयी सुविधा असताना 5 दिवसात माणूस जाऊ कसा काय शकतो? चुकलं कुठं आपलं? मला काही कळेना खरं तर. आणि त्याच काळात माईंची भेट झाली माझी. म्हणजे चर्चा होत होती माईंना. मी म्हटलं माई असं असं झालं. 7 वर्ष म्हटलं एक माणूस प्रतिकूल परिस्थितीत जगतो. मी त्यांना तिथनं उचललं, सगळं केलं आणि 5व्या दिवशी म्हटलं ती व्यक्ती जाते असं का? म्हणजे माझं काही चुकलं म्हणजे काय झालंय? काय झालं असेल नक्की? मला खूप गिल्टी वाटतंय म्हटलं. तर माई म्हटलं अरे बाळा अजिबात नाही, गिल्टी वाटायचं काहीच कारण नाही तुला. ते जे आजोबा होते हे 7 वर्ष त्यांच्या मुलाची वाट बघत होते की मुलगा आज येईल, उद्या येईल, आज येईल, उद्या येईल, आणि तो मुलगा येईल या आशेवरती त्यांचा जीव जात नव्हता. तू जेव्हा त्यांना उचलून आंघोळ घातलीस, त्यांना खाऊ पिऊ घातलंस आणि जेव्हा त्यांची कुठेतरी एक सोय केलीस, त्यावेळेला त्यांच्या मनाला समाधान झालं, शांती मिळाली की माझा मुलगा, त्यांनी तुझ्या रूपात त्यांचा मुलगा पाहिला आणि आता माझा मुलगा आलाय हे समजून त्यांनी शांततेने जीव सोडला. तर अदरवाईज मी तो गिल्ट डोक्यावरती घेऊन सतत राहिलो असतो. पण हा एक विचार मला त्याने दिला आणि असे अनंत विचार माईंनी दिले. येस, प्रशासनाकडून सुद्धा मदत होते आम्हाला, नाही असं नाही. प्रशासनाची एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट मला जर सांगायची म्हटलं तर मी गाडगेबाबांचं भक्त आहे आणि गाडगेबाबा पूर्वी जिथं जायचे हातात खराटा घेऊन जायचे. माझ्याकडे बऱ्याचशा आज्या आहेत. या आज्यांना काम हवंय. आता एक गठ्ठा काम यांना काय देणार? तर आम्ही कम्युनिटी क्लिनलीनेस एक टीम तयार केलेली आहे. आम्ही त्याला खराटा पलटण असं नाव दिलंय. गाडगेबाबांनी जी एक टीम कधी तयार केली होती त्याला सुद्धा खराटा पलटण असंच नाव होतं. तर आमची पण एक खराटा पलटणची टीम आहे. आम्ही जातो या आज्यांकडनं, एखादा भाग स्वच्छ करून घेतो आणि संस्थेमार्फत त्यांना पगार, किराणा, जे काही मला शक्य असेल आपण त्या गोष्टी आपण त्यांना तिथं देतो. तर पुणे महानगरपालिका ही जगातली पहिली महानगरपालिका असेल की त्यांनी मी आणि माझे भिक्षकरी समाज जो ह्यांना आम्हाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून, स्वच्छता अभियानचे ब्रँड अँबॅसेडर आम्ही आहोत. ही जगातली पहिली घटना असावी. कुठलंही तुम्ही ऑर्गनायझेशन बघा, कुठलाही ब्रँड अँबॅसेडर म्हटल्यानंतर ज्याला खूप मोठं काहीतरी वलय असतं, जे तारांकित लोक आहेत अशाच लोकांना ब्रँड अँबॅसेडर केलं जातं. परंतु ज्यांना कुठल्याही प्रकारचा झगमगाट नाही, वलय नाही, अशा आमच्यासारख्या लोकांना पुणे महानगरपालिकेने ब्रँड अँबॅसेडर केलं. मी त्यांचा ऋणी आहे. त्याने हा एक पायंडा पाडला की ब्रँड अँबॅसेडर असेही लोक असू शकतात की भिक्षेकरी, ह्याच्या खाली काही नाहीच आहे, फक्त जनावर आहेत ह्याच्या खाली. परंतु त्या लोकांना सुद्धा त्यांनी ब्रँड अँबॅसेडर केलं, मान दिला, सन्मान दिलाय. माझ्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की सरकारने याच्या पलीकडे जाऊन आणखी थोडासा विचार करायला हवाय. कारण कसं आहे की यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट नाहीये. सगळ्यात महत्वाचं आधार कार्ड. यांच्याकडे आधार कार्ड नाहीये किंवा दुसरं कुठलंच डॉक्युमेंट नाहीये. आता गंमत अशी की आपल्याकडे एक जर डॉक्युमेंट काढायचं असेल तर त्याला दुसरं डॉक्युमेंट लागतं. तुम्हाला पॅन कार्ड काढायचं असेल तर आधार कार्ड हवंय, बँकेत लोन हवं असेल तर पॅन कार्ड हवंय, हे हवं असेल तर ते हवंय, ते हवं असेल तर ते हवंय. सगळे इंटरलिंक्ड आहे आणि एक डॉक्युमेंट नसल्यामुळे मग सगळ्या गोष्टी यांच्या खुंटतात. आधार कार्ड नाही, तुम्हाला कुठे जॉब मिळत नाही. तुमच्याकडे पॅन कार्ड नाही, तुमच्याकडे बँकेचं खातं नाही, तुम्हाला कोणी लोन देणार नाहीये. तुमच्याकडे रेशन कार्ड नाही, सरकारच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत तुम्हाला लागू होत नाहीत. म्हणजे तुमच्याकडे मतदानाचं ओळखपत्र नाही तर तुम्ही वोटिंग करू शकत नाही. तुमच्याकडे ते तुमचं मतदाराचं कार्ड नाही म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक नाही आहात. मग जर तुम्ही भारताचे नागरिकच नाहीये, तुमचं काउंटिंग सुद्धा
लोकसंख्येच्या जनगणनेमध्ये तुमचं काउंटिंग सुद्धा होत नाही. मग हे समाजाचं एक 6वं बोट आहे असं असं झालं तर या लोकांना जर आपल्याला सरकारला जर खरंच वाटत असेल की या लोकांचं पुनरुज्जीवन व्हावं किंवा या लोकांनी खरंच वर यावं, तर यांना थोडेसे नियम, अटी, कुठंतरी बंधनं शिथिल करून यांना काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं डॉक्युमेंटेशन की ज्याच्यामुळे यांच्या उन्नतीला कुठं बाधा येणार नाही, शिक्षणात बाधा येणार नाही, लोन मिळण्यात बाधा येणार नाही. गव्हर्नमेंटच्या कितीतरी स्कीम्स आहेत, परंतु यातली एकच स्कीम भिक्षकारांना लागू होत नाही. त्याचं कारण असं की तुमच्याकडे कुठल्याही स्कीम जर तुम्हाला ऍप्लिकेशन जर द्यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी 7-8-10 कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. कागदपत्रच नाही, त्याच्यामुळे यांच्यापर्यंत कुठल्याही योजना सरकारच्या पोचत नाहीत. तर सरकारला माझी अगदी कळकळीची आणि नम्र विनंती आहे की यांच्यासाठी कुठलं तरी नियम, अटी, बंधनं शिथिल करून यांना काहीतरी असं एक डॉक्युमेंटेशन प्रूफ द्यावा की जेणेकरून यांचा तो जो काही अडथळा जो काही आलाय, हर्डल जे काही आले, तो त्यांना पार करायला मदत होईल. ही माझी सरकारला विनंती आहे. आणि दुसरी माझी समाजाला अगदी मनापासून कळकळीची आणखीन एक विनंती आहे की इथून पुढे आयुष्यात जर तुम्हाला कोणी भीक मागणारी व्यक्ती दिसली तर त्या व्यक्तीला भीक देऊ नका, मदत मात्र नक्की करा. ऐकायला थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं, भीक नका देऊ मदत पण करा म्हणता. हो, भीक आणि मदत मध्ये फरक आहे. साधी गोष्ट आहे. भीक म्हणजे काय, तर आपली कुठली गोष्ट, आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परत डिपेंडंट होते, त्याला म्हणायचं भीक. परंतु आपली कुठली गोष्ट, आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती इंडिपेंडंट होते, स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते, त्याला म्हणायचं मदत. कुठली गोष्ट अशी करू नका की ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती परावलंबी होईल, पुन्हा डिपेंडंट होईल. कुठली गोष्ट अशी करा की ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती स्वावलंबी होईल किंवा इंडिपेंडंट होईल, स्वतःच्या पायावरती उभी राहू शकेल. तर भीक देणं म्हणजे खड्ड्यात ढकलणं, मदत करणं म्हणजे खड्ड्यातून बाहेर काढणं. मी नेहमी गोष्ट सांगतो की एखादा माणूस जर डोंगरावर चढत असेल आणि आपण त्याचा पाय खेचला तर तो खाली पडणार आहे. पण एखादा माणूस जर खाली रस्त्यावर पडलेला असेल आणि आपण त्याचा जर हात खेचला तर तो उठून उभा राहणार आहे. म्हणजे बघा, खेचणं ही क्रिया सेम आहे. डोंगरावर चढणाऱ्याचा पाय खेचला की पडतो, परंतु खाली पडलेल्या माणसाचा हात खेचला की तो उठून उभा राहतो. मग खेचणं जरी सेम असलं तरी सुद्धा काय खेचायचं, कुठं आणि कधी खेचायचं हे कळणं खूप महत्वाचं आहे. फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे. भीक द्यायची नाहीये. भीक देऊन खड्ड्यात ढकलण्यापेक्षा एखाद्याला मदत करून आपल्याला त्याला खड्ड्यातून बाहेर काढायचं आहे. फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे. आपल्याला सगळे कोण शिकवतात शाळेमध्ये, काटकोन, त्रिकोण, लघुकोन, चौकोन, विशाल कोन वगैरे वगैरे, पण दृष्टिकोन हा आपल्यालाच शिकावा लागतो. दृष्टिकोन हा आपल्यालाच डेव्हलप करावा लागतो. त्याच्यामुळं भीक देणं बंद करायचं आहे, मदत मात्र नक्की करायची आहे. आणि जाता जाता हे मात्र नक्की सांगेन की आपल्याला एखादा वेद नाही समजला तरी चालेल, आपल्याला एखादा वेद नाही कळला तरी चालेल, परंतु एखाद्याची वेदना समजणं खूप महत्वाचं असतं. आणि ज्याला वेदना समजते तो वैद्य. इथं मेडिकल क्वालिफिकेशन, डिग्रीची गरज नसते. ज्याला वेदना समजते तो वैद्य. आणि असा वैद्य व्हायला कुठल्याही क्वालिफिकेशनची गरज नाही, फक्त एक छोटंसं धडधडतं हृदय असणं गरजेचं आहे. आणि चला आपण आजपासून सगळ्यांनीच अशा प्रकारचे एक वैद्य होण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. निराधार लोकांनीही आत्मनिर्भर व्हावं, सन्मानाने जगावं या उद्देशाने अभिजित यांनी घेतलेला हा पुढाकार खरंच कौतुकास्पद आहे आणि अनेकांसाठी आदर्श ठरणारा आहे. तर आजची ही गोष्ट असामान्यांची तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. नव्या माहितीसह आपण भेटूयात पुढच्या भागात.